बघा आता आज आपण इंग्लिश 40चं पर्सनल लेटर बघणार आहे. याच्या अगोदर आपण बिझनेस लेटर बघितलं होतं. आज आपण बघणार आहे पर्सनल लेटर. जाऊ आपण आपल्या पर्सनल लेटरकडे. बघते या पद्धतीने आपलं पर्सनल लेटर आपल्याला येतं. तिथं कुठंही फॉर्मॅटिंग दाखवलेलं नसतं. डॅश 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 याचा अर्थ एंटर हे आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही बिझनेस लेटरमध्ये बघितलंय. बरं, सगळ्यात अगोदर आपण टायपिंग करून घेऊ. टायपिंग केल्यानंतर बाकीच्या गोष्टी फॉर्मॅटिंग कसं करायचं, काय करायचं ते आपण बघणार. ठीक आहे. चला बघू आपण पहिले टायपिंग. मी पहिले टायपिंग करतोय. सुरुवातीला कुठंही फॉर्मॅटिंग करत बसायचं नाही. डायरेक्ट टायपिंग सुरुवात करायची. पहिला लाईन कॅपिटल कॅपिटलमध्ये केली आणि ज्या ठिकाणी डॅश 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 आहे तिथे एंटर आपल्याला प्रेस करायचं आहे. कुठं कोणती लाईन सोडायची काय हे कुठंही बघायचं नाही सुरुवातीला. नंतर आपण फॉर्मॅटिंगच्या वेळेस हे सर्व बघणार. बघ मी डेट टाईप करतोय. टू शब्द टाईप केला. मग त्यानंतर आपल्याकडे आहे ते म्हणजे ॲड्रेस आपल्याला इथं दाखवलेले, परंतु हे ॲड्रेस आपल्याला घ्यायचे मेल मर्ज नाही. पर्सनल लेटरमध्ये पण बिझनेस लेटरमध्ये आपण मेल मर्ज बघितलं. इथं पण आपण मेल मर्जद्वारे ते ॲड्रेस आपण इथे घेणार आहे, कारण की दोन ॲड्रेस आहे. आपण डायरेक्ट जातोय आता सब्जेक्ट आणि रेफरन्सच्या टायपिंगकडे. बघा सब्जेक्ट मी टाईप करतो इथं. सब्जेक्ट कोलन व्यवस्थित द्या. त्या दोन्हीमध्ये स्पेस आहे तर स्पेसच सोडा सुरुवातीला आणि नंतर बघा रेफरन्स लाईन मी टाईप करतोय. टायपिंग मिस्टेक कुठेही होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पूर्ण सगळं फॉर्मॅटिंग करून झालं नंतर सुद्धा एकदा स्पेलिंग चेक करायची. ओके झालं. माझं सब्जेक्ट आणि रेफरन्सचं टायपिंग कंप्लीट झालेलं आहे. बरोबर. आता मी बाकीच्या गोष्टी मी टाईप करणार आहे. डिटेल बघा रिस्पेक्टेड सर पासून पुढे मी कुठेही एंटर देत नाहीये. बघा रिस्पेक्टेड सर नंतर मग पहिला पॅराग्राफ मी सुरू केला. आय एम रायटिंग दिस लेटर टू शो माय इंटरेस्ट इन अप्लाइंग फॉर द पोझिशन ऑफ कॅटरिंग मॅनेजर विथ गुड वेल स्किल्स. चालेल. आता त्यानंतर खाली पर्सनल डिटेल आपल्याला टाईप करायचे आहेत. पर्सनल डिटेल म्हणजे तुमच्या रिझ्युमेमध्ये असतात नेम, ॲड्रेस, बर्थ डेट, मोबाईल ह्या गोष्टी आपल्याला टाईप करायच्या. त्याच्यामध्ये नेमच्या मध्ये बघा कोलन आपल्याला दिलेला आहे मध्ये. प्रत्येक फील्डच्या मध्ये कोलन आहे. आता इथं जरी तुम्हाला स्पेस दाखवला गेलेला आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये टॅब द्यायचा आहे. त्याच्यामुळे सध्या टाईप करताना तुम्ही कुठंही स्पेस देऊ नका. कुठं पण पर्सनल डिटेलमध्ये फक्त. ठीक आहे. चल मी टाईप करतोय पर्सनल डिटेल. पर्सनल डिटेल हा शब्द पहिले टाईप करणार इथं. नेम नेम नंतर कोलन लगेच घेतला मी. बघ आणि कुठेही अगोदर किंवा नंतर कोलनच्या स्पेस दिलेला नाही. लक्षात घ्या बघा. कारण नंतर मग तुम्हाला तो स्पेस काढत बसावा लागतो टॅब द्यायच्या अगोदर. त्यापेक्षा तुम्ही अगोदर टाईप करतानाच तुम्ही विदाउट स्पेस टायपिंग करा ना. बरोबर. ॲड्रेस 2 लाईनमध्ये आहे. स्पेलिंग व्यवस्थित बघत चला. इथं मोबाईल नंबरच्या अगोदर नंतर कोलन नंतर अगोदर स्पेस दिलेला नाहीये मी. ईमेल आय डी कोलन आणि तो ईमेल मी टाईप करतोय दिलेला. बघा डेट ऑफ बर्थ आणि क्वालिफिकेशन हे सगळं पर्सनल डिटेलचे जे काही माहिती होती ती मी टाईप करून घेतलेली आहेत. बरं. त्यानंतर आपल्याला टाईप करायचे ते म्हणजे ते जे आपले क्वालिफिकेशनचे डिटेल आहे ते टाईप करायचे आणि ते टेबलमध्ये आपल्याला टाईप करायचे. मग त्याच्यासाठी मला इथं टेबल टाकावं लागेल. किती टेबल कसा टाकायचा आपल्याला? टोटल आपल्याकडे 5 कॉलम आपल्याला इथे दिसत आहे आणि 4 रो दिसत आहे. म्हणजे 4x5चा किंवा 5x4चा हा टेबल आपल्याला इथे इन्सर्ट करावं लागेल. कुठून करायचं? ते इन्सर्ट टॅब आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये टेबल ऑप्शन आहे आणि टेबल ऑप्शनमध्ये बघा इन्सर्ट टेबल म्हणून ऑप्शन आहे. आहे ना?
आलं. अशा 3 स्टेपमध्ये हा टेबल आपल्याला इन्सर्ट करता येतो. इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. टेबल ऑप्शनच्या डाउन ॲरोवर क्लिक करा आणि तिथं इन्सर्ट टेबल म्हणून ऑप्शन आहे त्याला क्लिक करा. जसे क्लिक केलं इथं तो विचारतोय नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो. नंबर ऑफ कॉलम 5 आले बाय डिफॉल्ट. आपल्याला 5च घ्यायचे. मी त्यात काही बदल करत नाही. नंबर ऑफ रो मला 4 पाहिजे ते तिथं 2 आहे तर मी 4 करतो. मग इथं 2 खोडतो आणि त्याच्याऐवजी मी 4 करतो. ओके. बघा माझा टेबल इथं टाकला गेलेला आहेत. बरोबर ना? आता मला काय करायचं त्या टेबलमध्ये जी माहिती दिली ती जशीच्या तशी टाईप करायची. बघा मी टाईप करतो. सीरियल नंबर पासून सुरुवात करतो. सीरियल नंबर. त्याच्यानंतर मग एक्झाम पास, पासिंग इयर, बोर्ड, स्पेस नाहीये, स्पेस तिथं टाळायचे. बरेच जण शब्द टाईप करून झाल्यानंतर स्पेस देतात. पहिलं क्वालिफिकेशन टाकतो SSC. मार्च 2008 पुणे बोर्ड 81.24. सेकंड टाकतो मी HSCचं HSC फेब्रुवारी 2010 पुणे बोर्ड 74.24. BAचं टाकतो एप्रिल 2014 नाशिक बोर्ड. नाशिकचं स्पेलिंग बघा त्याच पद्धतीने टाका. झालं. माझं टेबलमधलं पण माहिती काय झाली टाईप करून झाली. झाली ना? त्यानंतर आलेले जे पॅराग्राफ आहे ते मी टाईप करतोय. बघा खाली गेलो. खाली गेल्यानंतर क्लिक केलं आणि टाईप करतो. आय लुक फॉरवर्ड हा पॅराग्राफ मी सुरुवात केलाय टाईप करायला. टायपिंग थोडंसं काळजीपूर्वक थोडं स्लो झालं तरी चालेल, पण थोडं काळजीपूर्वक करा जेणेकरून स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. झालं. पॅराग्राफ झाला टाईप. आता पुढे थँकिंग यू आणि युअर्स फेथफुली ही लाईन आपल्याला टाईप करायची ती पॅराग्राफचाच भाग आहे. बरोबर आणि त्याच्या नंतर मग कॉम्प्लिमेंटरी क्लोज आहे युअर्स फेथफुली आणि आपलं नाव स्वतःचं. तिथं जे दिलेलं असतं तेच आपल्याला टाईप करायचंय. युअर्स फेथफुली नंतर हं, त्याच्यानंतर एन्क्लोजर आपल्याला टाईप करायचं. झालं. माझं टायपिंग करून पूर्ण झालेलं आहे. टाइप करताना मी कुठेही एंटर दिला नाही. कुठेही अवांतर स्पेसेस दिलेले नाही. आणि कुठेही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घेतली. ठीक आहे. चला जाऊ आता आपण आपल्या फॉर्मॅटिंगकडे. मी वरती येतोय. सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी एंटर देऊन घ्या. आता एंटर कुठं कुठं गरजेची आहे बघा बरं. हे बघा पहिले ॲड्रेस नंतर आहे. डेट ऑफ बर्थ डेट नंतर आहे ना? टू रेफरन्स नंतर, रिस्पेक्टेड सर नंतर, पहिल्या पॅराग्राफ नंतर, पर्सनल डिटेल नंतर, आहे ना? क्वालिफिकेशन आणि टेबलच्या मध्ये एक एंटर आहे. टेबल आणि नंतरचा जो पॅराग्राफ त्यात एक एंटर आहे. हं? प्रत्येक पॅराग्राफ नंतर एक एंटर आहेच आहे. चला मी एंटर देऊन घेतोय. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवले तिथं तिथं. ह्या स्टेपने जर तुम्ही गेलं तर कुठेही चुका होणार नाही. लक्षात घ्या. एखादं आपलं प्रेझेंटेशनचं राहणार नाही. बघा रिस्पेक्टेड सर नंतर सुद्धा आहे. प्रत्येक पॅराग्राफ नंतर, पर्सनल डिटेल नंतर. पर्सनल डिटेल जे आहे त्यात कुठेही एंटर नाहीये. डायरेक्ट क्वालिफिकेशन नंतर आणि टेबलच्या अगोदर आहे. बघा या ठिकाणी मला सुरुवातीला कर्सर ठेवावा लागला. एंटर द्यावा लागला. बघा त्याच्यानंतर अजून 3 एंटर पुढे का पुढं कुठे एंटर आहे बघा. थँकिंग यू नंतर एंटर आहे. युअर्स फेथफुली नंतर 2 एंटर आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोज आहे युअर्स फेथफुली म्हणजे. आणि विनय देसले नंतर सुद्धा एक एंटर आहे. मी देऊन टाकतो मग. चला. इथं 2 देतो. विनय देसले नंतर 1 देतो. जा. माझे एंटर देऊन पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एंटरचं काम माझं संपलं. आता काय फॉर्मॅटिंग. मग फॉर्मॅटिंग कसं करायचं, कुठं करायचं बघू आपण ते. बघा आता सुरुवातीला सेंडर नेम त्याचं फॉर्मॅटिंग त्याला अर्धा मार्क आहे. कसा कसा आहे त्याला अर्धा मार्क. तर सेंडर नेम कॅपिटल बोल्ड स्टाईल पाहिजे त्याची. बरोबर.
टॅब स्टॉप पोझिशन त्याची 3.5 पाहिजेत. आणि सेंडरचं नावाचं अलाइनमेंट हे कुठं पाहिजेत? लेफ्ट साईडला पाहिजेत. कुठं पाहिजेत? लेफ्ट साईडला. ठीक आहे, चला करू सुरू आपण. ऑलरेडी कॅपिटल घेतले, मला कॅपिटल करायची गरज नाही. मी त्याला पहिले बोल्ड करतो सिलेक्ट करून. त्यानंतर पूर्ण ऍड्रेस मी सिलेक्ट करतो आणि त्याला 3.5 वर शिफ्ट करतो बघा. त्याचं इंडेंट 3.5. ओके झालं. त्यानंतर काय करायचं आपल्याला? चालेल, पूर्ण झालं. काय काय होतं? पहिलं जे नाव आहे ते कॅपिटल, त्याला बोल्ड, आणि बाकीचं पूर्ण ऍड्रेसचं पहिलं नावाचं ऍड्रेस पूर्ण, त्याच्यामध्ये डेट पण येतं. डेट पर्यंतची माहिती कुठून यायची? 3.5 वर लेफ्ट इंडियन मध्ये द्यायची. त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्सचं फॉर्मॅटिंग. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि रेफरन्स शब्द काय करायचे? बोल्ड करायचे. आणि त्याच्या पुढचा मॅटर काय करायचं? त्याला अंडरलाईन करायचे. आणि त्याला लेफ्ट अलाईन ठेवायचं. पण लेफ्ट अलाईन ऑलरेडी असतं, त्यामुळे आपल्याला त्याचे मार्क बाय डिफॉल्ट मिळतात. बघा, मी आता सिलेक्ट करतो सब्जेक्ट. पहिले त्याला इंडेंट स्टाईल असल्यामुळे त्याला मी एक टॅब दिला त्याच्या पुढे. लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी जर बघाल आपल्याकडे, बघू आपण पहिले पहिले याचं फॉर्मॅटिंग करू. बोल्ड केलं आणि त्याच्यानंतर अंडरलाईन केली आणि फॉर्मॅटिंग सुरू करण्याच्या अगोदर ह्या गोष्टी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे बरं. आता मी वाचलेलं आहे म्हणून कॅपिटल लेटरमध्ये पाहिजेत, राईट अलाइनमेंट पाहिजेत, बरोबर. ऍड्रेस ऑफ ऍड्रेस ही ब्लॉक स्टाईल आहे, ऍड्रेस ब्लॉक स्टाईलमध्ये, परंतु पॅराग्राफ इंडेंट स्टाईलमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे मग पॅराग्राफ इंडेंट स्टाईल म्हटलं त्यात सब्जेक्ट पण येणार. म्हणजे त्यांच्या प्रत्येक पॅराग्राफच्या समोर आपल्याला एक टॅब आपल्याला काय करावं लागणार आहे? द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज राईट हँड साईड, लेफ्ट इंडियन 3.5 आणि सेंटर अलाइनमेंट, एवढं आपल्याला द्यायचं. बिझनेस लेटरमध्ये आपण हे बघितलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त मी सांगत नाहीये. ठीक आहे, बघ झालं. पुढे जाऊ आता आपण. पुढचं फॉर्मॅटिंग आपल्याला करायचं आहे. खाली जातोय मी. बघ, सॅल्युटेशन लेफ्ट अलाइन बाय डिफॉल्ट आहे, त्याचे मार्क तुम्हाला मिळणार आहे. नाहीतर तुम्ही देऊन घ्या एकदा त्याला लेफ्ट अलाइनमेंट, अर्धा मार्क आहे त्याला. पॅराग्राफचं फॉर्मॅटिंग मध्ये बघा, पॅराग्राफ कोणते? पर्सनल डिटेल सोडून बाकीचे पॅराग्राफ आपल्याला फॉर्मॅट करायचे, त्याला एक मार्क. प्रत्येक पॅराग्राफची इंडेंट, म्हणजे जर जो ब्लॉक इंडेंट स्टाईल असेल तर त्याच्या पुढे टॅब देणं आणि त्याची जस्टिफाय अलाइनमेंट करणं, असा अर्धा अर्धा मार्क त्याला डिवाइड. ओके, आपल्याकडे 3 पॅराग्राफ आहे, पर्सनल डिटेल सोडून 3 पॅराग्राफ आहे. काय दिसतंय ना तुम्हाला? मग त्याला आपल्याला काय करायचंय? त्यांच्या समोर एक टॅब आणि त्याला जस्टिफाय अलाइन करायचं. बघा, पहिल्या पॅराग्राफला मी टॅब देतो, त्याला परत सिलेक्ट करतो पूर्ण पॅराग्राफ आणि त्याला जस्टिफाय अलाइनमेंट देतो. चल, परत पुढे जाऊ आपण. पुढचा पॅराग्राफ, खालचा पॅराग्राफ टेबलच्या खाली, त्याला टॅब दिला. अजून खालच्या थँकिंग यूला राहिलाय टॅब द्यायचा, मग मी थँकिंग यूला पहिले टॅब देतो आणि मग दोघांना एका वेळेस जस्टिफाय करतो. बघा, दोघांना एका वेळेस जस्टिफाय झालं. झाला, माझा एक मार्क इथं काय झाला? कव्हर झालेला आहे. चल जाऊ पुढे. पुढे आता पर्सनल डिटेल. या पर्सनल डिटेलला पण एक मार्क आहे. बरं, तो कसा आहे? पर्सनल डिटेल ही हेडिंग बोल्ड पाहिजे, त्यांना अंडरलाईन पाहिजेत आणि त्याला सेंटरल पाहिजेत. 0.25, 0.25, 0.25 असे मार्क. त्यानंतर ते जे बाकीचे जे फील्ड आहे, उदाहरणार्थ नेम, ऍड्रेस, हे कोलनसह बोल्ड पाहिजेत. ओके, आणि कोलन मध्ये, म्हणजे आपला नेम जे फील्ड आहे समजा, त्या नेम फील्डच्या नंतर आलाय कोलन, त्या कोलनच्या अगोदर 3 टॅब आणि नंतर एक टॅब कोलन नंतर, अशा पद्धतीने आपल्याला सेट करायचंय. आणि मग नंतर येणारे जे फील्ड आहे ते त्या पद्धतीनेच सेट करायचे. मग काही फील्डची विड्थ थोडी मोठी आहे तर तिथं 2 टॅब बसते, फक्त एका खाली एक कोलन आले पाहिजेत, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. चला बघू आपण, करू सुरू. पर्सनल डिटेलला मला पहिले बोल्ड करायचंय, मग अंडरलाईन करतोय मी, त्याला सेंटर अलाइन करतोय. बघा, झालं. त्याच्यानंतर आता मला काय करायचं? प्रत्येक फील्डचे कोलनच्या अगोदर 3 टॅब, 1, 2, 3, आणि कोलन नंतर एक टॅब. बघा, ओके. त्यानंतर ऍड्रेसच्या तिथं बघा, कोलन 1, 2, 3,
नंतर त्या कोलन नंतर एक ऍड्रेस 2 लाईनमध्ये, मग तो नाशिक त्या ऍड्रेसच्या खाली घेऊन जायचं. मग किती टॅब लागतील ते ठरवायचे. ओके. मोबाईल नंबरच्या अगोदर बघा 2च टॅब बसले इथं आहे ना. ईमेल आय डीला कोलनच्या अगोदर मी कर्सर ठेवतो, टॅब मारतो, 3 टॅब दिले, इथे एक टॅब दिला. बर्थ डेटच्या तिथं कोलन बघा 2च टॅब बसले इथं. ओके. क्वालिफिकेशनचा सुद्धा कोलन सेट करायचा. अशा पद्धतीने कोलन एकाच खाली एक आले पाहिजेत. हं? आणि प्रत्येक फील्ड कोलनचं सिलेक्ट करा आणि त्याला बोल्ड करा. मी सिलेक्ट करतोय आणि बोल्ड करतोय. कोलनचं मी सिलेक्ट करतो आणि त्याला बोल्ड करतोय. ओके. झालं. अशा पद्धतीने हे फॉर्मॅटिंग माझं कंप्लीट झालं. याला आपल्याला 1 मार्क मिळालेला आहे. ठीक आहे. जाऊ पुढच्या फॉर्मॅटिंगकडे. पुढचं फॉर्मॅटिंग असतं टेबलचं, त्याला सुद्धा 1 मार्क. काय काय? 4x5चा टेबल टाका, त्याला पॉईंट 33 आहे. टेबलच्या कॉलम हेडिंग बोल्ड पाहिजेत, त्याला पॉईंट 33 आहे. आणि टेबलचे सगळे कंटेंट सेंटर अलाइन पाहिजेत, असा 1 मार्क आपल्याला मिळेल. चला करू सुरुवात. टेबलचं हेडिंग मी पहिले सिलेक्ट करतो. बरं केलं, त्याला मी बोल्ड करून घेतो. थोडंसं कॉलम ऍडजस्ट करतो सिरियल नंबरचा, त्यानंतर मग एक्झाम 5चा थोडा कमी करतो. असं मध्ये जाऊन डबल हेडेड ॲरो होतो आणि त्याने कमी करायचं. सगळा मॅटर मी सिलेक्ट केला टेबलचा आणि त्याला सेंटर अलाइन देतोय बघा. सगळे टेबलचे कंटेंट कुठं घ्यायचे? सेंटरला. 1 मार्क आपला इथं काय झालं? कव्हर झाला. येते लक्षात? चला जाऊ पुढे. पुढे काय करायचं आपल्याला आता? कॉम्प्लिमेंटरी क्लोजला अर्धा मार्क आहे, त्याला लेफ्ट इंडेंट 3.5 वर न्यायचा आणि त्याला सेंटर अलाइन करायचं आपल्याला. चला करू सुरुवात. ती पूर्ण त्या लाईन मी सिलेक्ट करतो. जनरली सिलेक्शन एरियामधून सिलेक्शन करण्याचा प्रयत्न करा. बघा लेफ्ट इंडेंट मी 3.5 वर नेतोय, त्याला अलाइनमेंट सेंटर देतोय. पॅराग्राफमध्ये जाऊन सेंटर अलाइन झाला. माझा 1 मार्क इथं काय झाला? 1 होता का अर्धा होता? अर्धा मार्क माझा कव्हर झाला. बरोबर. पुढे काय करायचं आता आपल्याला? आता मी वरती येतोय. आता राहिलं मेल मर्ज. सगळ्यात महत्वाचा भाग मेल मर्ज, त्याला 2 मार्क आहे ना. मग करू सुरुवात आपण मेल मर्जला. मग मेल मर्जला मी इथं क्लिक करतो, मेलिंग टॅबवर गेलो, त्याच्यामध्ये सिलेक्ट रिसिपन्स मध्ये टाईप न्यू लिस्ट हा ऑप्शन मी निवडतो आणि मग पहिला ऍड्रेस मी सुरुवात करतो टाईप करायला. बघा इथं पहिला ऍड्रेस इथे बघा. पहिल्या फील्डमध्ये पहिलं नाव मेसर्स रामा इंटरनॅशनल हॉटेल, त्याच्यानंतर मेन रोड फर्स्ट नेममध्ये टाईप करू आणि बीड हे शब्द लास्ट नेममध्ये, म्हणजे कंटिन्युअस जे येणाऱ्या 3 फील्डमध्ये 3 गोष्टी टाईप करून द्यायच्या. ओके. दुसरा ऍड्रेस आपल्याला टाईप करायचा आहे मेसेज कृष्णा कॅटरिंग मॅनेजर, नाही मेसेज कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल, मेन रोड, धाराशिव. त्याच्यासाठी आपल्याला न्यू एंट्री याच्यावर क्लिक करावं लागेल. मग मी न्यू एंट्रीवर क्लिक करतो आणि मी टाईप करायला सुरुवात करतो. बघा मेसेज कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल. इथं थोडंसं स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या फक्त. मेन रोड, धाराशिव. झालं. माझा दुसरा ऍड्रेस टाईप करून झालेला आहे. ऍड्रेस टाईप करून झाल्यानंतर मला ओके या बटनला क्लिक करायचं आहे आणि ओकेला क्लिक केल्यानंतर तो आपल्याला फाईलचं नाव विचारेल. हे जे ऍड्रेस आपण टाईप केले हे कोणत्या फाईलमध्ये सेव्ह करायचे, त्याला नाव द्या असं तो सांगेल. मग आपल्याला योग्य ते नाव द्यायचं. ओके म्हटलं. मग मी इथं नाव देतोय ऍड्रेस 4. माझ्याकडे ऑलरेडी अगोदरची फाईल होत्या म्हणून मी थोडंसं पुढचं नाव दिलं ऍड्रेस 4. एंटर. सेव्ह म्हटलं. माझा ऍड्रेसची फाईल सेव्ह झाली. सेव्ह झाल्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे मर्ज फील्ड इन्सर्ट करणं. बघा मेलिंग टॅबमध्येच इन्सर्ट मर्ज फील्ड हा ऑप्शन आहे. कर्सर 2च्या खाली ठेवायचा आणि एक एक फील्ड इन्सर्ट करायचं. पहिले जे 3 फील्ड आहे त्याच्यामध्ये आपण ऍड्रेस टाईप केलेला आहे. 1 बाय 1 इन्सर्ट करायचे, एका खाली एक. ओके. चला करतो मी इन्सर्ट. टायटल इन्सर्ट केलं,
परत इन्सर्ट मर्ज फील्डवर जाऊन फर्स्ट नेम इन्सर्ट केलं. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त तिथं 3च फील्ड येतील, लक्षात घ्या. आपण प्रॅक्टिस करतोय या सॉफ्टवेअरमध्ये जास्त फील्ड, मग तिथं 3च फील्ड असतील, त्यापेक्षा जास्त नसेल. त्यामुळे तिथं काही काळजी करायची काम झालं. आता माझं इथं मेल मर्जचे फील्ड पण इन्सर्ट करून झाले. आता पुढची स्टेप काय, याला एकदा प्रिव्ह्यू करायचं आणि फिनिश करायचं. बघा मी प्रिव्ह्यू करतो इथून. प्रिव्ह्यू करून ऍड्रेस चेक करा, स्पेलिंग चेक करा आणि मग फिनिश करा. लक्षात घ्या, किती लक्षात. बघा मी दोन्ही ऍड्रेस चेक केले आणि मग फिनिश मर्ज या ऑप्शनला काय करायचं, क्लिक. पण फिनिश करण्याच्या अगोदर तुम्ही स्पेलिंगच्या मिस्टेक तपासा आणि मग फिनिश करा. तुम्ही एकदा फिनिश केलं आणि नंतर म्हटले आम्ही स्पेलिंग चेक करतो, दुरुस्त करतो, तर चालणार नाही. येते लक्षात, त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. आता हे झालं. आता ऍड्रेस ऑफ ऍड्रेस ही जर इंडियन स्टाईल आला, आता आपलं काम पूर्ण झालेलं आहे, आपण फिनिश करू. पण याच्यात आणखी एक ऑप्शन येतो, तो म्हणजे ऍड्रेस ऑफ ऍड्रेस इन इंडियन स्टाईल. तर मग काय करणार तुम्ही, तर ह्या प्रत्येक ऍड्रेस समोर पहिल्या लाईन समोर एक टॅब आहे का नाही, दुसऱ्या लाईन समोर 2 टॅब. बघा इथे मी एक टॅब देतो क्लिक करून, दुसऱ्या लाईन समोर 2 टॅब, तिसऱ्या लाईन समोर 3 टॅब. या पद्धतीचं तुम्हाला इंडियन स्टाईलचं सेटिंग करायचं आहे. येते लक्षात. मग बाकीचे समजा पॅराग्राफ ब्लॉक स्टाईलमध्ये असेल, तर ते बाकी जे आपण टॅब दिले आता ते द्यायचे नाहीये. सब्जेक्ट समोर, रेफरन्स समोर, प्रत्येक पॅराग्राफ समोर जो टॅब दिलाय तो द्यायचा नाही. ठीक आहे. परत आपल्या आपल्या ब्लॉक स्टाईलमध्ये आपल्या ऍड्रेसला आणू. मी बॅक स्पेस देऊन त्याला डिलीट करतो त्या टॅबला. बघा काढले, टॅब काढून टाकले आणि मग आता फायनली मी सबमिट करतोय. मी हा फिनिश प्रिव्ह्यू करून फिनिश करायचा हा ऑप्शन असतो. आता मी काय करणार, याला सबमिट करणार. एकदा चेक करून घ्या, मगच सबमिट करा. फिनिश करा, मग फिनिश मर्ज आणि मग सबमिट. ओके, बघून घ्या. झालंय माझं पूर्ण फॉर्मॅटिंग. सबमिट करतो. येस म्हटलं. बघा माझी समरी माझ्या समोर येऊन जाणार आहे. बघा या ठिकाणी मला प्रेझेंटेशनला पूर्ण मार्क मिळालेले आहेत. टायपिंग मिस्टेक 3 झाल्या, त्यामुळे 1.5 मार्क गेलाय, 6 मार्क मिळाले आहे ना. मग खाली जातोय, प्रत्येक गोष्टीला माझे मार्क आलेले पूर्ण प्रेझेंटेशनला, त्यामुळे बघायची सुद्धा काही गरज नाहीये. बघ हॅलो. मग आता मी शो टायपिंग मिस्टेक बघतो कुठं कुठं झाल्या. बघा याच्यामध्ये मेनली टायपिंग मिस्टेक झाल्या ऍड्रेसमध्ये. बघा 2 तर ऍड्रेसमध्येच आहे आणि सिरियल नंबर नंतर एक कोलन द्यायचं, डॉट द्यायचा राहिला माझा, आहे ना. ह्या 3 मिस्टेक होत्या. मेन 2 मिस्टेक कुठे आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं की ऍड्रेस टाईप करताना थोडं काळजीपूर्वक करायचं. आणि जरी मिस्टेक झाल्या, लक्षात आल्या आपल्या, तर पुन्हा मेलिंग टॅबमध्ये एडिट करता येतात ऍड्रेस. मग ते ऍड्रेस एडिट करून घ्यायचे एकदा. ओके, झालं. ठीक आहे. तर आता आपण काय करू, आपण इथे थांबू. आपला हा लेटर जो होता पर्सनल लेटर, त्याचं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. समजलं मग सर्वांना. ठीक आहे, तर मग आज आपण इथं थांबू.